हॅलो मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला लसूण पावडर, गार्लिक पावडर कशी बनवायची ती दाखवते. हे बघा कशी मस्त झाली आहे. अर्धा किलो लसूणला 1 पाव पावडर पडली आहे. तर हे बघा मी गावरान लसूण घेतला, पाकळ्या करून घेतल्या आधी आणि त्या पाकळ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि त्यातला जो कचरा असतो तो बाजूला काढला. हे बघा अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या 3-4 पाण्याने आणि हे बघा असा कचरा निघतो. तर सोलायची गरज नाही लसूण, आपण डायरेक्ट याला बारीक करू शकतो आणि वाळवून आपण पावडर करू शकतो. हे बघा असं स्वच्छ धुवून घ्यायचं 3-4 पाण्याने आणि मग 3-4 बॅचमध्ये थोडे थोडे जाडसर वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये. याच्यात थोड्या पाकळ्या राहिल्या तर त्या वेचून घ्यायच्या. त्या राहतातच, कारण आपण एकदम फाईन पावडर नाही, बारीक नाही करत ना, पेस्ट नाही करत त्याच्यामुळे ते 1-2-3 राहतातच. त्या वेगळ्या काढून घ्यायच्या, कारण त्या सुकणार नाहीत लवकर. हे बघा असं जाडसर वाटून घ्यायचं आणि एका परातीत वाळत घालायचं हे. आणि यावरती थोडा पातळ कापड टाकायचा, म्हणजे धूळ जाणार नाही हवेतली. माझ्या इथं ऊन कमी आहे, ते 3-4 दिवस वाळत टाकलं मी. ऊन जर जास्त असलं ना तर मग लवकर वाळते. हे 3 दिवस तरी मॅक्झिमम लागतातच. हे बघा असं वाळत टाकलं आहे. आता बघा हे दुसरा दिवस आहे. अर्धा कमी सुकला आहे आता हे. रेसिपी कशी वाटली, तुम्हाला आवडलीच नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण यापुढे नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहोत. तुम्हाला काही नवीन सांगायचं असलेल कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा असं सुकलं आहे आता हे 3 दिवसानंतर. आता मी लहान भांड्यात, मिक्सरच्या लहान भांडं घेणार आहे आणि त्याच्यामध्ये बारीक दळून घेणार आहे ते, आणि दळल्यानंतर पावडर गाळून घेणार आहे. गाळून घेतले की आपल्याला एकदम फाईन पावडर मिळते. लसूण पावडर तयार होते. ऐन वेळेस आपल्याला वेळ नसला तर आपण ही पावडर यूज करू शकतो, किंवा मग मसाल्यामध्ये पण यूज करू शकतो. मसाला दळून आणायच्या वेळेस, किंवा गार्लिक ब्रेड झाले, असे काही नवीन पदार्थ आपण बनवतो तेव्हाही आपण ही पावडर यूज करू शकतो. आणि सुगंध इतका आहे ना, गावरान लसूण आहे त्याच्यामुळे सुगंध खूप आहे याला. हे जर जाडसर राहिलं थोडंफार तर हे भाजीमध्ये वापरून टाकायचं आधी, आणि ही वर्षभर टिकणारी पावडर एका काचेच्या भांड्यात भरून ठेवायची मस्त. आपण विकतची मार्केटमधून आणतो, पण ते कधीची पॅकिंग असते आणि ते कसे बनवतात. तर ते घरचं कसं आपल्या हातचं असते, स्वच्छ धुतलेलं हे ते, म्हणून मग आपण स्वतःच घरीच बनवायचं. हे बघा हे जाडं राहिलं आहे थोडं, तर हे आपण भाजीमध्ये वापरून टाकूया. आणि फायनल पावडर मिळाली आपल्याला. हे काचेच्या भांड्यात भरून ठेवूया, वर्षभर मस्त टिकते, काही टेन्शन नाही. आपण जसं वाटलं तसं यूज करू शकतो हिला. तर आपली गार्लिक पावडर तयार आहे. कशी वाटली रेसिपी सांगा नक्की. एकदम सोपी आहे. विकतचे आणल्यापेक्षा घरीच बनवून बघा तुम्ही. थोडे कष्ट घ्यावं लागतात, पण मग घरची स्वच्छ आपल्या हाताने बनवलेली ताजी पावडर मिळते आपल्याला. हे बघा एका कंटेनरमध्ये भरून ठेवलं आहे. एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं. थँक्यू. आवडल्यास सबस्क्राईब करा. चला बाय.